शेतकऱ्याला बँकेतून धक्के मारून बाहेर काढलं आणि त्याने कसा बदला घेतला पहा. शेतकऱ्याने उतरवला माज. असा शेतकरी होणे नाही. देशातून कौतुक. बँकेत उभे असलेल्या लोकांना सुरुवातीला वाटलं हा एखादा गरीब असहाय्य माणूस असेल, पण काही तासानंतर जे सत्य समोर आलं त्याने त्या बँकेतील प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि शेवटी त्या मॅनेजरचं काय झालं आणि त्या शेतकऱ्याने असा कोणता बदला घेतला ज्याचं आजही देशभर कौतुक होतंय, हे ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. त्या दिवशी सकाळपासूनच शहरात जोरदार ऊन होतं. लोक एसी गाड्यांमधून उतरून थेट मोठ्या बँकेत जात होते. बँकेच्या काचेच्या दरवाजांवर सुरक्षारक्षक उभे होते. आतमध्ये मोठमोठे ग्राहक बसले होते. त्याचवेळी हळूहळू चालत एक वृद्ध शेतकरी त्या बँकेच्या दिशेने येताना दिसला. अंगावर मळका शर्ट, पायात जुनी चप्पल, डोक्यावर फिकट झालेली टोपी, चेहऱ्यावर उन्हाने पडलेल्या सुरकुत्त्या आणि हातात एक जुनं लिफाफं. त्याच्याकडे पाहून अनेकांनी तोंड वाकडं केलं. काहींनी तर त्याच्याकडे पाहून हसणंही सुरू केलं. पण तो शांतपणे बँकेत शिरला. बँकेत पाऊल ठेवताच त्याला सगळीकडे वेगळीच दुनिया दिसू लागली. एसीची थंड हवा, चमकणाऱ्या टाईल्स, महागडे कपडे घातलेले लोक आणि त्यांच्यामध्ये हा साधा शेतकरी. तो काही क्षण गोंधळून गेला, पण लगेच स्वतःला सावरत तो एका काउंटरजवळ गेला. तिथे बसलेल्या महिला कर्मचाऱ्याला त्याने नम्रपणे सांगितलं, माझ्या खात्याचं थोडं काम आहे. पण तिने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि चेहऱ्यावर तिरस्कार आणत म्हणाली, तुम्ही आधी योग्य ठिकाणी आला आहात ना, ते बघा. आजूबाजूचे काही लोक हसू लागले. शेतकऱ्याने शांतपणे आपल्या हातातलं लिफाफं पुढे केलं. यामध्ये सगळी कागदपत्र आहेत, तो म्हणाला. पण त्या महिलेने लिफाफा हातात घेतलाच नाही. उलट ती म्हणाली, तुमच्यासारख्या लोकांमुळे इथे गर्दी वाढते. हे ऐकून वृद्धाच्या डोळ्यात क्षणभर वेदना दिसली, पण तो काहीच बोलला नाही. तो फक्त तिथे उभा राहिला. काही वेळाने दुसऱ्या कर्मचाऱ्याला दया येऊन त्याला बाजूला बसायला सांगितलं, पण बसायलाही जागा कोणी देत नव्हतं. वेळ पुढे जात होता. 1 तास, मग दुसरा तास, पण त्या शेतकऱ्याचं काम काही होत नव्हतं. VIP ग्राहक येत होते, त्यांना चहा दिला जात होता, त्यांचं हसून स्वागत होत होतं. आणि हा वृद्ध मात्र सकाळपासून उपाशीपोटी तसाच थांबला होता. शेवटी थकून तो खाली फरशीवरच बसला. हे पाहून काही लोकांनी त्याचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. काय अवस्था झाली आहे बघा, असं म्हणत लोक त्याच्यावर हसू लागले. थोड्या वेळाने त्या वृद्धाने पुन्हा धीर करून विचारलं, माझं काम होईल का? पण यावेळी कर्मचारी चिडले. किती वेळा सांगायचं थांबा, असा आवाज त्याच्यावर चढवला गेला. त्या वृद्धाने पुन्हा एकदा शांतपणे लिफाफ्याकडे इशारा केला, पण कोणी त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हतं. बँकेत बसलेल्या काही लोकांना आता त्याची दया येऊ लागली होती, पण कोणी पुढे येत नव्हतं. शेवटी त्या वृद्धाचा संयम सुटला. तो हळूहळू उठला आणि त्या मॅनेजरच्या केबिनकडे चालू लागला. हे पाहून सुरक्षा रक्षक त्याच्या मागे धावले. अरे थांब, आत कुठे जातोस, असा आवाज आला, पण तो काही थांबला नाही. तो थेट केबिन समोर जाऊन उभा राहिला. आतमध्ये मॅनेजर एक मोठ्या ग्राहकासोबत बोलत होता. वृद्धाला पाहताच त्याचा चेहरा संतापाने लाल झाला. मॅनेजर जोरात बाहेर आला आणि सगळ्यांसमोर ओरडू लागला, काय तमाशा लावलाय तुम्ही? इथे कोणालाही आत येऊ देता का? त्याने कर्मचाऱ्यांवर ओरडत त्या वृद्धाकडे बोट दाखवलं. तुमच्या खात्यात पैसे नसतील तर आम्ही काय करू? बाहेर जा, तो म्हणाला. संपूर्ण बँक शांत झाली होती. प्रत्येक जण आता त्या वृद्धाकडे पाहत होता, पण आश्चर्य म्हणजे त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. मॅनेजरचा राग वाढत गेला. त्याने सिक्युरिटी गार्डला बोलावलं. याला बाहेर फेका, असा आदेश दिला गेला. 2 गार्ड पुढे आले आणि त्यांनी त्या वृद्धाला हाताला धरून ओढायला सुरुवात केली. लोक पाहत होते. काहींनी मोबाईल काढले तर काही जण हसत होते. पण तेवढ्यात त्या वृद्धाने एक वाक्य म्हटलं आणि काही क्षणांसाठी सगळे थबकले. तो शांत आवाजात म्हणाला, माझं काम करू नका, पण टेबलावर ठेवलेला तो लिफाफा एकदा उघडून बघा. मॅनेजर हसून लागला. काय आहे त्यात? कर्जाची नोटीस, तो म्हणाला. पण वृद्ध पुन्हा म्हणाला, एकदा पाहिलं तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्याच्या आवाजात एवढा आत्मविश्वास होता की काही कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले. गार्ड त्याला बाहेर घेऊन जात असतानाच तो थांबला आणि मॅनेजरच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आज तुम्ही मला धक्के मारून बाहेर काढताय, पण उद्या काय होईल याचा विचार करा. हे बोलून तो शांतपणे बाहेर निघून गेला. बँकेमध्ये काही क्षण विचित्र शांतता पसरली. सगळ्यांना वाटत होता हा साधा शेतकरी एवढ्या आत्मविश्वासाने बोलतोय तरी का? त्या वृद्धाच्या जाण्यानंतर एक कर्मचारी हळूच पुढे आला. त्याचं नाव पवन होतं. त्याने टेबलावर पडलेला लिफाफा उघडला. सुरुवातीला त्यालाही काही समजलं नाही, पण जसं जसं तो कागदपत्र वाचू लागला तसा चेहरा बदलू लागला. त्याच्या हाताला घाम फुटला. डोळे मोठे झाले. काही सेकंदांनी तो मॅनेजरकडे थेट धावत गेला. सर, हे तुम्ही काय केलं? तो थरथरत म्हणाला. मॅनेजर चिडून म्हणाला, काय झालं आता? पवनने थरथरत्या हाताने ती कागदपत्र त्याच्यासमोर ठेवली. मॅनेजर ती वाचायला सुरुवात केली आणि काही क्षणातच त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याच्या हातातून कागद खाली पडले, कारण त्या कागदांमध्ये जे लिहिलं होतं ते पाहून कुणाचाही विश्वास बसला नव्हता. संपूर्ण रात्र मॅनेजर झोपू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर वारंवार त्या वृद्धाचा चेहरा येत होता. उद्या काय होईल याचा विचार करा, हे शब्द त्याच्या कानात घुमत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेसमोर अचानक मोठमोठ्या गाड्या येऊन थांबल्या. बँकेचे वरिष्ठ अधिकारी उतरले. त्यांच्यात सोबत सूटबूट घातलेले अनेक लोक होते. कर्मचारी घाबरले आणि मग त्या गाडीतून हळूहळू खाली उतरला तोच वृद्ध शेतकरी. पण आज त्याच्यासोबत मोठमोठे अधिकारी चालत होते. बँकेतील सगळे कर्मचारी थक्क झाले. काल ज्याला धक्के मारून बाहेर काढलं तो आज थेट चेअरमन सोबत आत येत होता. मॅनेजरचे पाय थरथरू लागले. सगळ्यांना मीटिंग हॉलमध्ये बोलावण्यात आलं. तिथे त्या वृद्धाने शांतपणे उभं राहून एकच प्रश्न विचारला, काल मला ओळखलं नाही, पण माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांना तुम्ही रोज असंच वागवता का? कुणाकडेच उत्तर नव्हतं. त्यानंतर सत्य समोर आलं. तो साधा दिसणारा वृद्ध म्हणजे त्या बँकेचा सर्वात मोठा भागधारक आणि मालक होता. अनेक तक्रारी येत असल्यामुळे तो स्वतः शेतकऱ्याच्या वेशात सत्य पाहायला आला होता.
हे ऐकताच मॅनेजर खाली मान घालून उभा राहिला. त्या वृद्धाने एकदम शांतपणे सांगितलं, ज्या खुर्चीचा तुला एवढा गर्व होता ती खुर्ची आजपासून तुझ्याकडे राहणार नाही. आणि त्या क्षणी मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. बँकेत टाळ्यांचा आवाज घुमू लागला, कारण अनेक कर्मचाऱ्यांनाही त्या मॅनेजरचा गर्व सहन होत नव्हता. त्यानंतर त्या वृद्धाने पवन नावाच्या कर्मचाऱ्याला पुढे बोलावलं. तू माणुसकी दाखवलीस, तो म्हणाला, आणि सगळ्यांसमोर त्याची नवीन मॅनेजर म्हणून नियुक्ती केली. पवनच्या डोळ्यात पाणी आलं. बँकेत उभ्या असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर लाज दिसत होती, कारण त्यांनी काल एका गरीब दिसणाऱ्या माणसाची खिल्ली उडवली होती. शेवटी त्या वृद्ध शेतकऱ्यांनी जे शब्द सांगितले ते आजही अनेक लोक विसरलेला नाहीत. तो म्हणाला, माणूस कपड्यांवरून मोठा होत नाही, तर त्याच्या वागणुकीवरून मोठा ठरतो. शेतकरी गरीब असू शकतो, दिसू शकतो, पण तो देशाचा अन्नदाता असतो. त्याचा अपमान करणाऱ्याला आयुष्य ना कधी तो उत्तर देतच. आणि हे ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली, कारण त्या दिवशी एका शेतकऱ्याने फक्त बदला घेतला नव्हता, तर गर्वाचा माजच उतरवला होता. म्हणून आजही देशभरातून त्या शेतकऱ्याचं कौतुक केलं जातं. असा शेतकरी होणे नाही.